मंडळी नमस्कार। मंडळी आपण 45 वर्षांपासून राजकारणात आहोत। गावच्या सरपंचापासून आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री झालो। त्यामुळे हार जीत होतच असते। पक्षाने आपल्याला सरपंच व्हायला जरी सांगितलं तरी आपण ते आनंदाने होऊ असं वक्तव्य नुकताच भाजपाचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे। आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे दानवे पुन्हा एकदा चर्चेत आलेत। एकीकडे अनेक नेते असे आहेत ज्यांना लोकसभेमधला त्यांचा पराभव पचवता येत नाही। पराभवानंतर कोणी मतदारसंघातून गायब आहे, तर कोणी निराश झालेला आहे, तर कोणी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी देखील घेत नाही। मात्र रावसाहेब दानवे यांनी आपल्या मतदारसंघाचा दौरा तर केलाच, शिवाय मराठवाड्या दौऱ्याला देखील सुरुवात केली। दानवे यांनी पराभवावर मात करत आपल्या पक्ष संघटनेच्या कार्याला आत्मविश्वासाने सुरुवात केली। मंडळी, लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज पराभूत झाले आणि या दिग्गजांमध्ये भाजपच्या मोठ्या नेत्यांचा सहभाग आहे। रावसाहेब दानवे, कपिल पाटील, भारती पवार हे विद्यमान मंत्री पराभूत झाले। मराठवाड्यामध्ये भाजपचे 4ही उमेदवार पराभूत झाले। त्यामुळे पराभव झाल्यानंतर अनेक पराभूत नेते हे माध्यमांमधून आणि मतदारसंघातून गायब असल्याच्या चर्चा आहेत। कुणाला पराभवाचं दुःख सहन होत नाही, कुणाला पराभव पचत नाही, तर कुणी निराश आहे। मात्र अशाही परिस्थितीमध्ये एक नाव जे पराभवानंतर दुसऱ्या दिवशी मतदारसंघातल्या भेटीगाठींना सुरुवात केली ते म्हणजे भाजप नेते रावसाहेब दानवे। रावसाहेब दानवे यांनी वयाच्या 20व्या वर्षी राजकारण सुरू केलं। सरपंच, कारखान्याचा चेअरमन, बँकेचे चेअरमन, आमदार, खासदार, केंद्रीय राज्यमंत्री असं सलग 35 वर्ष विजयी झाले आणि गेल्या 45 वर्षात राजकारण करत असलेले रावसाहेब दानवे पराभवाच्या दुसऱ्या दिवशी मतदारसंघाच्या दौऱ्यावर निघाले। आपण जनतेचा कौल स्वीकारला असून आपण पराभव मान्य केल्याचं दानवे म्हणाले। दानवे यांचा काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी पराभव केला। पराभवाची कारणं देखील त्यांनी सांगितली। दानवे यांच्या मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचा प्रभाव राहिला। शिवाय महायुतीमध्ये असलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपलं काम केलं नाही अशी तक्रार दानवे यांनी केली। राज्यातच नाही तर देशात अनेक ठिकाणी भाजप पराभूत झाला, त्यामुळे या गोष्टी होतच असतात असं दानवे म्हणाले। मात्र आपण या पराभवामुळे खचून जाणार नाहीत, आपल्या कार्यकर्त्यांनाही खचून देणार नाहीत, उलट अधिक जोमानं काम करू, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू असं दानवे म्हणाले। त्यामुळेच पक्षाने सरपंच व्हायला जरी सांगितलं तर आपण होऊ असं दानवे म्हणाले। त्यामुळे पराभूत होऊनही अनेक मुलाखती देणारे दानवे मागच्या काही दिवसात दिसत आहेत आपल्याला। दानवे यांनी आपलं संघटन, पक्षाचं काम पुन्हा एकदा सुरू केलंय। आपला पक्ष वाढवणं, बळकट करणं आणि आगामी निवडणुकीत यश मिळवणं हाच उद्देश असल्याचं दानवे म्हणाले। त्यामुळेच दानवेंनी मराठवाडा दौरा देखील सुरू केलाय। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला उभारी द्यायची असा निश्चय दानवेंनी केलाय। मंडळी, रावसाहेब दानवे यांच्या साधेपणाची गोष्ट देखील राज्यभरात माहिती आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं, त्यांच्यासोबत भाजी भाकरी खाणं, बोलण्यातला साधेपणा, कार्यकर्त्यांबद्दल प्रेम, यामुळे दानवे नेहमी चर्चेत असतात। केंद्रीय मंत्री असतानाही कोणताही बडेजाव न करता, सरकारी शिष्टाचार न घेता गाव खेड्यात आणि गावकऱ्यांमध्ये वावरणं हा रावसाहेब दानवे यांचा स्वभाव। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असण्याच्या काळात रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष ताकदीनं वाढवला। अनेक मोठमोठ्या दिग्गज नेत्यांना पक्षात घेतलं। निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही अनेक नेते हे आपण निराश झालेलो पाहतो। त्या नैराश्यातून अनेक नेते मतदारसंघातून गायब असतात, मतदारसंघावर नाराज असतात, त्यातून ते माध्यमांसमोर देखील येत नाहीत, प्रतिक्रिया देताना देखील टाळतात। मात्र रावसाहेब दानवे या सगळ्या गोष्टींना अपवाद ठरले। आपण निराश झालो तर कार्यकर्ते आणखीनच निराश होतील आणि आत्मविश्वास हरवतील असं दानवेंना वाटतं। त्यामुळे आपण पराभूत होऊनही आपलं पक्ष संघटन कार्य मजबूत करत राहू असं दानवे म्हणाले। खरं म्हणजे गेल्या 35 वर्षांमध्ये मोठ्या मताधिक्यानं दानवे हे विजयी होत आलेत। पहिल्यांदाच ते पराभूत झाले। 35 वर्ष सत्तेत असणारा माणूस पराभूत झाल्यानंतर त्याच्या मनात निराशा येईल असं वाटत होतं। मात्र दानवे यांनी पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी नैराश्य झटकवत पराभव स्वीकारला आणि आपल्या पक्षबांधणीच्या कार्याला सुरुवात केली। कदाचित दानवे यांच्या स्वभावामुळेच पक्ष त्यांना संघटनेमध्ये आगामी काळात मोठी जबाबदारी देऊ शकतो। कारण दानवेंचा आत्मविश्वास, त्यांची देहबोली ही समाजात आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी आहे आणि हे कौशल्य खूप कमी व्यक्तींकडे पाहायला मिळतं। तुम्हाला काय वाटतं की आगामी काळात दानवे यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळेल का? याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा कडक बात।